हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आज आहे कोजागिरी पौर्णिमा. तर हॅलो मित्रांनो, आज सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आम्ही प्लॅन केलेला आहे खिचडीचा आणि मसाला दुधाचा प्रोग्राम. तर लेट्स सी आम्ही खिचडीचं प्रिपरेशन करतोय. त्यासोबत भारती मॅडम काय बोला पुढे बघत जाऊ तुम्ही काय काय नवीन नवीन बनवतो. इथे कांदा कटिंग करतोय आम्ही आणि बऱ्यापैकी कांदा कट झालेला होता. साईने पण आम्हाला खूप मदत केली मसाले भात बनवण्यासाठी. आणि इथे ओजस, सलोनी, परीन ते छानपैकी खेळत होते. त्यांना खूप मजा वाटत होती. टेरेसवर स्वयंपाक होतोय असं. तो इथे आमचा सर्व बाजार आणलेला आहे. तर काय काय आणलं आपण आता बघूया. इथे दुधासाठी साखर आणलेली आहे, जायफळ आहे, त्यानंतर ड्रायफ्रुट्स आहे, मसालाच येतो मसाला आहे, त्यानंतर भिजवलेले छोले चणे आहे, मटार आहे, कोथिंबीर आहे, टोमॅटो आहे, सोडले व्हेजिटेबल्स आहे. मग आता मसाले भात तर खूप छान बनणार आहे. टेरेसवर सर्वजण जमले होते आणि आता मसाले भात सलोनीचे पप्पा करणार होते. तर गॅसवर पातेलं वगैरे ठेवलं होतं आणि कांदा फ्राय करणं चाललं होतं. त्यानंतर सर्व मटेरियल वगैरे टाकून आणि त्यानंतर इथे मसाला टाकायचा बाकी होता. आता सगळ्यात लास्टला आम्ही सगळं फ्राय केल्यानंतर मसाला टाकला. इथे सलोनी ते सर्वजण मसाले भात केव्हा होईल म्हणून वेट करताय आणि त्रास देत होते इथे खूप. आम्ही खिचडी मसाला खानदेशी खिचडी मसाला, त्यानंतर खानदेशी मटण मसाला, त्यानंतर मॅगी मसाला, त्यानंतर अन्नपूर्णाचा खडा मसाला, त्यानंतर आपले घरगुती मसाले पण टाकले आणि छान अशी फोडणी दिली. वास तर खूपच सुंदर येत होता. आणि तांदूळ पण मी इथे धुवून आणलेले होते, आता टाकायचे होते तांदूळ. इथे साई आणि सलोनीचे पप्पा आज कुक बनलेले होते. त्यानंतर एक साईडला आमचं इकडे मसाला दूध पण रेडी झालं आहे आणि आम्ही आता वाट बघत होतो ती चंद्राची. त्यानंतर इथं सर्वजण छानपैकी नाचले.
इथे डान्स करून सगळेजण थकलेले होते. सगळ्यांनी छानपैकी जेवण केलं पोटभर आणि मसाला दूध पिलं. सो असा आम्ही पौर्णिमेचा एन्जॉय केला. तर आमचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.